हॅलो चेक. थर्ड वॉरियर्स संघ हा टॉप 16 मध्ये क्वालिफाय झालेला आहे, त्याबद्दल त्यांचं कौतुक करतायत आमदार साहेब. आणि मुस्तकीम आपल्या संघातील खेळाडूला संस्कारला त्याचा मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड जो आहे तो डेडिकेट करतोय. थळ संघाचं कौतुक केलं जातंय आमदार महेंद्र शेठ दळवी आणि सन्माननीय प्रशांत शेठ नाईक यांच्या माध्यमातून. हॅलो चेक. हॅलो चेक. व्यासपीठावर उपस्थित आमचे पत्रकार बंधू सन्मान्य प्रफुल्लजी पवार झी 24 तास, सन्मान्य हर्षदजी कशाळकर लोकसत्ता, सन्मान्य राजनजी वेलकर संपादक रायगड टाइम्स आणि सन्मान्य भारत रांजणकर माजी अध्यक्ष रायगड प्रेस क्लब यांचा यथोचित मानसन्मान आमदार साहेबांच्या शुभ हस्ते होईल. सर्व पत्रकार बंधूंना विनंती आहे आपण त्याचा स्वीकार करावा. सीमारेषा चेक केली जाते. तिसऱ्या पंचांचा निर्णय येणं अद्याप बाकी आहे. यस सेफ आहे. 3 बॉलचा खेळ संपल्यास 6 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. एका बाजूला टीम NSC खानाव तर त्यांचा विपक्षामध्ये खेळत असताना आपण जर पाहिलं तर स्वर्गीय कुमार जयदीप शेखर बना पुरस्कृत सायराज 11 वर्सोली हा संघ मैदानाच्या आतमध्ये आपलं नशीब आजमावत असताना पाहिलं मिळत आहे. गोलंदाजी करत असताना पहिला गोलंदाज रोहा तालुक्यात येतो असताना न्हाव्याचा सुपरस्टार म्हणून ज्याच्याकडे पाहिलं गेलं तो स्वराज देवळे बॉलिंगला आलाय. काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न चालू आहे. समोरचा बॉल मोठा फटका फ्लॅट अँड फ्युरियस मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे आलाय. उत्तुंग षटकार. कोणी आवाज देतोय शेट लागते लाईन घेण्याची भेट. या ठिकाणी एक जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळालाय. सिद्धांत पुळेकरच्या बॅटमधून हा षटकार. धावसंख्या 6 ने वाढते. 12 धावा धावफलकावरती लागल्यात. स्लोवर बॉल पिक केलाय, उडवलाय बॉल, चेंडू हवेत आणि बॉल चाललाय सीमारेषा पार. बॅक टू बॅक सिद्धांत पुळेकरच्या बॅटमधून हा दुसरा सर काय फटका खेळला बघा ना. अगदी घुटना टेक सिक्सर देख अशा पद्धतीचा सिद्धेशच्या पाठमधून आकर्षक षटकार पाहायला मिळाला. सिद्धांत यावेळेला पुढचा बॉल स्वराज यावेळेला बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. कमबॅक झालाय. या मॅच मध्ये पुनर्र्पण होत असताना पाहायला मिळत आहे. षटक समाप्तीचा इशारा येत असताना पाहायला मिळत आहे. षटकाची सांगता झाली आणि धावगती धावफलकावरती आपण जर पाहिली ना तर संकेत सर 19 धावा धावफलकावरती आहेत. 19 आकड्याचा एक किस्सा आपण नेहमी म्हणतो ना की 19 आकडा स्कोर कार्डवरती आल्यानंतर जगात भारी
19 फेब्रुवारी महाराजांची जयंती. आणि त्याच वेळेला जर क्रिकेटकडे आलो तर 1983 साल आठवतो, जिथे मात्र कपिल देव निकज यांच्या कर्णधार पदाखाली भारतानं पहिला वर्ल्ड कप जिंकला. आणि सध्याच्या घडीला पहिल्या ओव्हरमध्ये 19 धावा स्कोर कार्डवरती येत असताना पाहायला मिळतात. भरपूर सारा विश्वासाचा खेळाडू स्वराज देवे सध्याच्या घडीला महागडा ठरत असताना पाहायला मिळाला. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या. नक्कीच काही कडू आठवणी सुद्धा आहेत. 19 नोव्हेंबर 2023 आपल्याला माहित असेल, क्रिकेट वर्ल्ड कप 2023 मध्ये आपल्याला पराभव सामना करावा लागला होता, पण तो भूतकाळातली गोष्ट आहे. त्यावरती पडदा नक्कीच टाकल्यात. आपण बॅक टू बॅक 2-3 ट्रॉफीज जिंकलेल्या आहेत. 2024 T20 वर्ल्ड कप असू द्या, चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 असू द्या, त्यानंतर आत्ताच यावर्षी 2026 T20 वर्ल्ड कप सुद्धा असू द्या. भारतीय संघाचा दबदबा विश्व क्रिकेटवरती आपल्याला पाहायला मिळालाय. जाऊया मैदानात. इथे पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 19 धावा फलकावरती लागल्यात. 19 ऑन बोर्ड, फर्स्ट ओव्हर आफ्टर कम्प्लिटेड. एकंदरीत पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्यानंतर आता काय हवंय? आता आपण जर पाहिलं तर कमबॅक हवा. त्याआधी मी विनंती करेन प्रेक्षकांना, समालोचन कक्षाच्या डाव्या बाजूला महिलांसाठी तो राखीव कक्ष, विनंती करेन तिथून आपण उठा आणि दुसऱ्या कक्षामध्ये जाऊन बसू शकता. इथे मात्र धावा आल्यात. कमबॅक करण्यासाठी निखिल गोलंदाजीसाठी दाखल झालेला पाहायला मिळेल. समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न, इथे फटका फसलाय. चेंडू हवेत, एक सोपा झेल. फलंदाज मुन्ना ठाकूर बॅक. इथे मोठा फासा गळायला लागलाय. मुन्ना ठाकूर म्हणजे अर्धा संघ इथे मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळालाय. आणि साईराज वर्सोली संघाचे सर्व समर्थक इथे खुश असणार आहेत. इथे पहिला फलंदाज मुन्ना ठाकूर बादून परतलाय. काय म्हणशील हर्षल? विकेट हवी होती, कारण की ब्रेक थ्रू इम्पॉर्टंट होता. सुरुवातीला चालू झालेला फ्लो किंवा ज्या फ्लोनं बॅटिंग करायला सुरुवात केली होती, त्याच वेळेला आपण म्हणतो ना की डाव जर थांबवायचा असेल तर विकेट हवी होती, आणि ती निखिलने मिळवून दिली. मी म्हटलं होतं की जर पहिल्या ओव्हरमध्ये धावा येतात तर कमबॅक हवा. आणि मग संघाचा कर्णधार, त्याला माहिती होतं की आता काय करायचं आहे, आणि अशा परिस्थितीमध्ये तो आल्यानंतर त्यानं लगेचच मैदानाच्या आतमध्ये मुन्नाला फसवलंय. आणि मुन्ना जसा बाद झालाय ना, तसा नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर ओमकार सानप दाखवलं असताना पाहायला मिळालाय. बंटी हाही एक महत्त्वाचा खेळाडू आहे. त्याच्याकडे उंचीचा फायदा जास्तीचा होत असताना नेहमी आपल्याला बघायला मिळालाय. पण निखिल म्हटल्यानंतर त्यानं नेहमीच टप्पा पडल्यानंतर बॉल कधी बाहेर काढला तर कधी आतमध्ये आणला, आणि जेव्हा जेव्हा शरीरापासून बॉलला दूर नेले ना, त्या वेळेला निखिल नेहमी सफल ठरलाय. आणि मुन्ना आला, ज्या वेळेला मुन्ना समोर बॉल टाकला त्याही वेळेला बॉल शरीरापासून लांबच होता. पुढे सरसावत चांगला फटका, पण इथे झेल होण्याची शक्यता. आणखीन एक विकेट. ओमकार सानप आल्या पावले माघारी. आउट. ओमकार सानप बॅक टू द पॅव्हिलियन. काय घडलंय? आपण क्रिकेटमध्ये नेहमी म्हणतो ना की एक विकेट घ्या, दुसरी तुम्हाला आपोआप मिळून जाते, आणि सध्याच्या घडीला चित्र थोडं तसंच दिसतंय मैदानावरती. आपण जर पाहिलं तर एक विकेट घेतली निखिलनं, मुन्ना बाद झाला. मानसिक दबाव निर्माण झाला आता बॅटिंग करणाऱ्या टीमवरती. पूर्णतः प्रेशरमध्ये आपण जर पाहिलं तर टाकण्याचं कामकाज मैदानावरती केलं जात आहे, आणि अशा परिस्थितीमध्ये 2 विकेट. वीर दमदार आमदार प्रीमियर लीगच्या या भव्यदिव्य अशा व्यासपीठावर रायगड जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष सन्माननीय मंगेशजी वाकडीकर साहेब, रायगड जिल्हा परिषदेचे शिक्षण विभागाचे सभापती सन्माननीय वैकुंठ शेठ पाटील, तसेच रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भाजपा नेते सन्माननीय आस्वादजी पाटील यांचं शुभ आगमन झालेलं आहे. सन्माननीय
महेंद्र शेठ दळवी आणि महेंद्र शेठ दळवी फाउंडेशन यांच्या माध्यमातून सर्व मान्यवरांचं स्वागत आहे. विनंती असेल आपण आसनस्थ व्हायचं आहे. कॉमेंट्री बॉक्स. कॉन्फिडन्स लेवल बघा ना निखिलची. अगदी कोण म्हणतं विकेट लांब आहे, कोण म्हणतं बॉल पोहोचत नाही, मग निखिल अगदी टोकस शॉर्कर मैदानाच्या आतमध्ये फेकत असताना पाहायला मिळते. यावेळेला बैठक स्ट्रोक. हो काय फटका खेळलाय रोहन सानप याच्या बॅट मधून. बैठक फटका पाहायला मिळते. फाईनल सीमा रेषेच्या पार चौकार. हाय जरा हटके 100% आयोजन अलगे. हाय जरा हटके 100% आयोजन अलग. वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. वीर दमदार आमदार धन्यवाद DJ. गाजते प्रीमियर लीग. तसेच व्यासपीठावर महाराष्ट्र राज्य आई ग्रुपचे उपाध्यक्ष सन्माननीय कमलाकर पाटील साहेब रावे पेण यांचं देखील शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आमदार महेंद्र शेठ दळवी आणि महेंद्र शेठ दळवी फाउंडेशन यांच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. कॉमेंट्री बॉक्स. वाद दादा आपण पुन्हा एकदा जाऊया मैदानात. एक जबरदस्त फटका या ठिकाणी खेळलेला आहे. एक धाव नक्कीच मिळाले. धावसंख्येत एकची भर. 24 धावा धावफलकावरती लागल्यात. दुसऱ्या षटकाचा खेळ मैदानात सुरू आहे. लास्ट बॉल दुसऱ्या षटकातील शिल्लक आहे. जबरदस्त बॅटल आहे. ओहो आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू ठेवण्याचा प्रयत्न, परंतु इथे थोडासा वाईड लाईनच्या बाहेर चेंडू पाहायला मिळालाय. पंचांनी इशारा केला की हा चेंडू वाईड आहे. वाईड निशी धावसंख्येत एकची भर. धावसंख्या 25 धावा धावफलकावरती लागले. 25 धावा स्कोर कार्ड वरती. व्हाईट लाईनला शरीरापासून दूर ठेवायचा. ही मानसिकता कदाचित निखिलची परफेक्ट असावी. सध्याच्या घडीला त्यानं त्याच्यामध्ये सफलता मिळवली आहे. हा पुढचा बॉल. यावेळेला काय फटका खेळला गॅप मध्ये. बॉल डीप पॉइंट, डीप कव्हर, सीमा रेषेच्या पार. या शेवटच्या बॉल वरती आलाय चौकार. असाच आमदार हवा मला, असाच आमदार हवा, असाच आमदार हवा, महेंद्र शेठच आमदार हवा. कामाचा पक्का हुकूम एका, कामाचा पक्का हुकूम एका, भेटायला कधी बी जावा, मला असाच आमदार हवा. हे असाच आमदार हवा, महेंद्र शेठच आमदार हवा. असाच आमदार हवा मला, असाच आमदार हवा, असाच आमदार हवा, महेंद्र शेठच आमदार हवा. चला मी विनंती करेन स्पीडअप घ्या. टीम स्वर्गीय कुमार जयदीप शेखर बना स्मृती पुरस्कृत आपण जर पाहिले तर इकडे सायराज 11 वर्सुली या संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना पाहायला मिळाला. 2 ओव्हरचा खेळ संपला. निखिलच्या एका चांगल्या षटकाची सांगता झाली असं म्हणावं लागेल. एका बाजूनं धावा आल्या, दुसऱ्या बाजूनं त्यानं विकेटही मिळवल्या. पण त्याच वेळेला आता पुन्हा नव्यानं संकेत आपण जर पाहिलं ना तर या मॅचमध्ये पुन्हा स्वराजला बॉलिंगसाठी आणलं जाते. हा प्रेक्षकांसाठी प्रश्नचिन्ह असावा ना की पहिल्या ओव्हरला 19 धावा आल्यानंतर सुद्धा स्वराज येतोय. मग स्वराज आल्यानंतर त्याच्या जबाबदाऱ्या किती वाढल्यात, किंबहुना त्याला जे टीमनं बॅक केलंय ते आता त्याच्या या खेळामध्ये त्याला सिद्ध करून दाखवावं लागणार आहे. म्हणजे कितीही खेळाडू बॅकफूटवरती गेला तरी त्याला फ्रंटफूटवरती आणण्याचं काम सध्याच्या घडीला सायराज 11 वर्सुली या टीमनं केलंय. आणि आता स्वतःला सिद्ध करण्याची नामी संधी पुन्हा स्वराज वेळेला आलेली पाहायला मिळते. आपण नेहमीच म्हणतो ना की स्वतःला सिद्ध करा. प्रसिद्धी देण्यासाठी आता सोशल मीडिया आणि आमचे प्रेक्षक वर्ग तत्पर आहेत. इथे चांगला बॉल आहे. पहिलाच बॉल इथे फलंदाजांना चकवलाय. रोहन सानप बॅटिंग करतोय आणि पहिल्या चेंडूवरती इथे डॉट आलेला आहे. 50-50 ओव्हर आपल्याला पाहायला मिळते. चॅलेंजिंग ओव्हर आहे. 10 धावा आता 5 बॉल शिल्लक आहेत या षटकामध्ये आणि 10 धावा करायच्या आहेत. चॅलेंज आहे मोठं स्वराज समोर. आता धावा थांबवायच्यात. रोहन सानप एका बाजूला स्वराज. रोह्याचे दोन्ही खेळाडू आहेत आणि दोन्ही गुणी आहेत. यावेळेचा बॉल वाईड यॉर्करचा वापर करायचा होता. अंगलट आलाय. बॉल बराचसा बाहेर निघत असताना पाहायला मिळेल. अवंतर स्वरूपाची सिंगल मैदानाच्या आतमध्ये असताना पाहायला मिळते. व्हाईट बॉल येतोय. 5 बॉलमध्ये 9 धावा स्वराजला थांबवायच्या आहेत आणि त्या धावा रोहनला बनवायच्या आहेत. पण आता यदा कदाचित असं म्हणावं लागेल स्वराजला सूर गवसलाय. तो वाईड लाईनला बॉलिंग करतोय. पुढचा बॉल. ओहो पुन्हा एकदा चांगला बॉल. गतीमध्ये थोडस बदलाव केला. इथे मात्र फलंदाज पुन्हा एकदा चकलाय.
रोहन सानप आणि इथं डॉट बॉल आलेला आहे. रिव्ह्यूची मागणी बॅटिंग करत असताना रोहनला हा निर्णय मान्य नाही आहे. पंच म्हणाले की अगदीच बॉल योग्य आहे, टप्पा पडल्यानंतर तो थोडा आतून बाहेर निघालाय आणि स्वराजकडे ती ताकद आहे किंवा त्याच्या बोटांची जादू नेहमीच बघायला मिळाली. चेंडूवरती त्याची किमया, टप्पा पडल्यानंतर तो कधी आतमध्ये आणतो तर कधी बाहेर आणि कधी अति वेगाचे बॉल टाकतो आणि सध्याच्या घडीला त्यानं टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेर काढलाय. रोहन तर मीच झाला होता, पण त्याचा निर्णय असा आहे की यदा कदाचित बॉल वाईड लाईनच्या बाहेर आहे. पण या सगळ्या भूमिका आहेत आता tenniscricket.in या यूट्यूब वाहिनीवरती आपल्याला बघायला मिळतील. इट्स अ फेअर डिलिव्हरी, योग्य बॉल मैदानाच्या आतमध्ये आलेला पाहायला मिळाला आहे. म्हणजे स्वराजचं मनोबल वाढेल, स्वराजचं मनोबल वाढेल कारण की टाळ्यांचा गजर झालाय. आज बघा ना, म्हणजे आपल्यातीलच एक हरवणारी व्यक्ती किमोना चिमुकला आणि एक चांगला क्रिकेटर जयदीप आपल्यामध्ये नाही आहे, पण त्याच्या नावानं संघ उतरलाय. तर वर्सोली गाव सुद्धा आज इकडे मैदानावरती उतरलेला पाहायला मिळालाय. प्रत्येक खेळाडूचं मनोबल वाढवण्यासाठी हा पुढचा बॉल स्वराज देवे. हा पुन्हा एकदा चांगला बॉल, लोवर फुल टॉस चेंडू खेळून काढलाय. तिथे प्रथमेश क्षेत्ररक्षण करतोय. एक धाव नक्कीच मिळालाय आणि तू म्हटल्याप्रमाणे खऱ्या अर्थानं खरोखर वर्सोली गाव इथे आलेला आहे, कारण हा मोठा संघ आहे, दिग्गज संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि जयदीपच्या नावाखाली हा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. स्वराजने कमबॅक आणलाय, स्वराजने या मॅच मध्ये रंगत आणली आणि आता तो पूर्णतः सामन्यामध्ये चॅलेंज ऍक्सेप्ट करत असताना पाहायला मिळत आहे. याला तर म्हणतात स्वतःला सिद्ध करणं आणि होय, स्वराज तेच करतोय. धावसंख्या 31. बॉल इथे चेंडू हवेत, फटका बसलाय. एक धाव तर नक्कीच मिळालाय. इथे बघूया दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न होतोय. यस, केलं जात आहे. 2 धावा मिळाल्यात. ओव्हर थ्रो सुद्धा झालेला आहे, परंतु 2 धावेवरती इथे विश्वास दाखवला गेलाय. 2 धावेनिशी धावसंख्या पाहिली तर 31 धावा फलकावरती लागल्या 2 बॉल मध्ये. दोन बॉल मध्ये 6ची रिक्वायरमेंट आहे चॅलेंज ओव्हर कंप्लीट करण्यासाठी. 2 बॉल 6ची गरज आहे. 33 धावा फलकावरती लागल्या. 2 गड्यांच्या मोबदल्यात 33 धावा फलकावरती लागल्यात. लास्ट 2 बॉल या षटकामध्ये आणि 6 धावांची गरज आहे. 6 धावा बनवायचं चॅलेंज कंप्लीट करण्यासाठी. बघा ना स्पर्धा, आणि आता हळूहळू प्रचंड प्रेक्षकांचा प्रतिसाद. दमदार आमदार प्रीमियर लीग. यावेळीचा बॉल फुलर लेनचा स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, सरळ बॅटने खेळलाय गोळीच्या वेगानं. फिल्डर तिकडे सिंगल मिळेल. दुसऱ्या धावेसाठीचे प्रयत्न केले जातील का? नाही, एकाच धावेवरती समाधान मानलं जात आहे. सिंगल मिळतीये. बघा ना, आपण म्हणतो ना पर्व तिसरं, जोश तिप्पट आहे, मैदानावरती जल्लोष भारी आहे. प्रत्येक चेंडूवरती थरार, प्रत्येक षटकात खेळी आपण जर पाहिलं तर वेगवेगळी विविध बघायला मिळते. त्याचं एकमेव कारण आहे दमदार आमदार प्रीमियर लीग. महेंद्र शेठ दळवी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली भरवली जाणारी ही मान सन्मानाची स्पर्धा. समोरचा बॉल, बॅटची कडा, बॉल थांबलाय आणि तुमचे स्वप्नही थांबलेत का? चॅलेंज कंप्लीट होत असताना चॅलेंजही थांबलाय का? हाही एक महत्वाचा प्रश्नचिन्ह आहे ना. काय घडलंय या मॅच मध्ये? स्वराज देवे ज्याची चर्चा आपण करत होतो, 19 धावा आल्यानंतर पुन्हा गोलंदाजीसाठी तो आला आणि त्या पठ्ठ्यानं करून दाखवलं. म्हणून आपण नेहमी धन्यवाद डीजे. कॉमेंट्री बॉक्स आभार आहेत, थोडासा वेळ घेतोय. आज वीर दमदार आमदार प्रीमियर लीगच्या माध्यमातून या तलवार क्रीडांगणावर आपण पाहतोय क्रिकेटचा महासंग्राम रंगलाय आणि व्यासपीठावर आपण पाहतोय रायगड जिल्ह्यातील सर्व राजकीय धुरंधर व्यक्तिमत्व आमदार साहेबांसमवेत आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्या सर्व सन्माननीय व्यक्तिमत्वांचा यथोचित मानसन्मान आमदार महेंद्र शेठ दळवी आणि महेंद्र शेठ दळवी फाउंडेशन यांच्या माध्यमातून होणार आहे. विनंती करतोय सर्वप्रथम एक गुरुतुल्य व्यक्तिमत्व व्यासपीठावर आज उपस्थित आहेत, ते म्हणजे वेशवी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सन्माननीय नारायण वार्डे तात्या यांचा यथोचित मानसन्मान आमदार साहेबांच्या शुभ हस्ते व्यासपीठावर पार पडतोय. सन्माननीय नारायण वार्डे तात्या. मित्र हो,
उतारवयात गुरुला शिष्याची गरज असते आणि आमदार साहेबांनी एक सत्शिष्य कसा असावा याचं उदाहरण पेश केलेलं आहे. इतिहास सांगतो मित्रांनो, वेशवी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सन्माननीय नारायण तात्या वार्डे, एक काळ आला मित्रांनो अलिबागच्या राजकीय पटलावर वार्डे तात्यांचं राजकारण संपलं की काय अशी चर्चा सर्वत्र होऊ लागली, परंतु आमदार साहेबांनी आपल्या गुरुचा हात सोडला नाही. या पंचायत समितीच्या निवडणुकीच्या माध्यमातून वार्डे तात्यांच्या मुलाला उमेदवारी देऊन त्यांनी एका सत्शिष्याचं कर्तृत्व त्या ठिकाणी पार पाडलं. असे आपले आमदार सन्माननीय महेंद्र शेठ दळवी यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या करा मित्रांनो. तदनंतर व्यासपीठावर उपस्थित रायगड जिल्हा परिषदेचे सन्माननीय नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेशजी वाकडीकर साहेब यांचा यथोचित मानसन्मान आमदार साहेबांच्या शुभहस्ते व्यासपीठावर होत आहे. कामाचा पक्का हुकूम येता, कामाचा पक्का हुकूम येता, भेटायला कधी बी जावा, मला असाच आमदार हवा. हे विनंती आहे मानसीताई दळवी, महेंद्र शेठ रसिकताई केणी, भाग्यताताई पाटील आपण देखील या सत्कार सोहळ्यात समाविष्ट व्हायचं आहे. धन्यवाद वाकडीकर साहेब. तदनंतर व्यासपीठावर उपस्थित रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचे माजी सरचिटणीस सन्माननीय आस्वादजी पाटील आपल्या सर्वांचे पप्पू शेठ यांचा यथोचित मानसन्मान आमदार साहेबांच्या शुभ हस्ते पार पडत आहे. असाच आमदार हवा, महेंद्र शेठच आमदार हवा. कामाचा पक्का हुकूम येता, कामाचा पक्का हुकूम येता, भेटायला कधी बी जावा, मला असाच आमदार हवा. हे धन्यवाद सन्माननीय आस्वादजी पाटील साहेब. तसेच या व्यासपीठाची शोभा वाढवण्यासाठी आणि या स्पर्धेला शुभाशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असलेले रायगड जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित शिक्षण विभागाचे सभापती सन्माननीय वैकुंठ शेठ पाटील यांचा यथोचित मानसन्मान आमदार साहेबांच्या शुभ हस्ते होईल. आमदार महेंद्र शेठ दळवी आणि महेंद्र शेठ दळवी फाउंडेशन यांच्या माध्यमातून या वीर दमदार आमदार प्रीमियर लीगच्या माध्यमातून सन्मानित होत आहेत नवनिर्वाचित रायगड जिल्हा परिषदेचे शिक्षण विभागाचे सभापती सन्माननीय वैकुंठ शेठ पाटील. सन्माननीय आमदार रवी शेठ पाटील यांचा समृद्ध वारसा पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी ज्यांनी स्वीकारलेली आहे आणि उत्तरोत्तर राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात प्रगती साधत असलेले वैकुंठ शेठ पाटील यांचा यथोचित मानसन्मान झालेला आहे. तदनंतर व्यासपीठावर उपस्थित अलिबाग नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष प्रिन्स ऑफ अलिबाग म्हणून आपण ज्यांना संबोधतो, आपलं लाडकं व्यक्तिमत्व सन्माननीय प्रशांत शेठ नाईक यांचा यथोचित मानसन्मान आमदार साहेबांच्या शुभ हस्ते होईल. विनंती आहे प्रशांत शेठ नाईक आपण त्याचा स्वीकार करावा. तसेच विनंती आहे अभिराज दादा दळवी आणि अदितीताई नाईक दळवी आपण देखील या सन्मानामध्ये सहभागी व्हायचं आहे. धन्यवाद, आभार आहेत सन्माननीय प्रशांत शेठ नाईक साहेब. तसेच महाराष्ट्र राज्य आई ग्रुपचे उपाध्यक्ष सन्माननीय कमलाकर पाटील साहेब रावे पेण यांचा देखील यथोचित मानसन्मान आमदार साहेबांच्या शुभ हस्ते होईल, त्याचा त्यांनी स्वीकार करावा ही विनंती आहे. नाही केला कधी भेदभाव, तो गरीब असो श्रीमंत, थोडा मोठ्याचा ठेवी माना, करी सर्वांचे समाधान. हो दिलाचा सच्चा शब्दाचा पत्ता, दिलाचा सच्चा शब्द. धन्यवाद सन्माननीय कमलाकर पाटील साहेब. तसेच या स्पर्धेला शुभाशीर्वाद देण्यासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले ॲडव्होकेट मिलिंदजी चव्हाण साहेब यांचा देखील यथोचित मानसन्मान होईल, त्याचा त्यांनी स्वीकार करावा ही विनंती आहे. सन्माननीय ॲडव्होकेट मिलिंदजी चव्हाण आमदार साहेबांच्या शुभ हस्ते सन्मानित होत आहेत. आणि तदनंतर अलिबाग येथील उद्योजक सन्माननीय सत्यजित दादा दळी आपण देखील आमदार साहेबांच्या शुभ हस्ते होणाऱ्या
सन्मानाचा स्वीकार करावा ही विनंती आहे. ॲडव्होकेट मिलिंदजी चव्हाण साहेब आणि उद्योजक सन्माननीय सत्यजित दादा दळी हे आमदार साहेबांच्या शुभ हस्ते सन्मानित होत आहेत. सर्व मान्यवरांचे आभार आहेत. आमदार साहेब आपले सुद्धा आभार आहेत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. पुन्हा आपण मॅचच्या दिशेने जाऊया. कल्पेश लोखंडे बॉलिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळतं. त्याच्या समोर खेळणारा खेळाडू रोहन सानपला आपण पाहतोय. एक धाव मिळेल, दुसऱ्या धावेचे प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा आरामामध्ये कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. रोहन आणि कल्पेश हे असं बॅटल आहे ना, कुलाड विभागामधून येत असताना हे दोन्ही खेळाडू नेहमी एकमेकांच्या सोबत खेळतात. पण आज दमदार आमदार प्रीमियर लीगमध्ये एकमेकांच्या विरोधामध्ये खेळायचं आहे. बघा मी लक्ष वेधेन, समालोचन कक्षाच्या डाव्या बाजूला महिलांसाठी राखीव कक्ष आहे. यावेळेला रोहन सानप तुटून पडलाय. लांब पल्ल्याचा मिड विकेटच्या वरून फेकून दिलाय हा भव्य षटकार. साऱ्या इलाक्यात हाय चर्चेत, बोले तो एकदम ग्रेट. साऱ्या इलाक्यात हाय चर्चेत, बोलतो एकदम ग्रेट. लय दमदार आपला आमदार. थँक्यू सो मच टीचर मास्टर. भाग्यता नंदन पाटील स्टँड आपण पाहतोय. त्या स्टँडमध्ये कुणी पुरुषांनी बसू नका, मी पुन्हा विनंती करतोय. महिलांसाठी तो राखीव स्टँड आहे. षटकार आलाय. मॅच ऑन झाली आहे का, इथून पुढे धावा येतील का, हे सुद्धा चित्र सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळत आहे. कॉमेंट्री बॉक्स थोडासा वेळ द्या. व्यासपीठावर उपस्थित विशेषतः उरण केळवणे येथून या स्पर्धेला शुभ आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असलेले जिल्हा परिषदेचे सदस्य सन्माननीय विद्याधर जोशी साहेब, आपला यथोचित मानसन्मान व्यासपीठावर होईल, त्याचा आपण स्वीकार करायचा आहे. सन्माननीय विद्याधर जोशी साहेब आमदार साहेबांच्या शुभ हस्ते सन्मानित होतील. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद अंकुर दादा. आपण पाहतोय रोहन सानप या ठिकाणी बाधून परतलाय. 10 चेंडूंवरती 14 धावांचे योगदान आणि जबरदस्त झेल त्या ठिकाणी लॉंग ऑन क्षेत्रामध्ये आपण पाहिला. स्वराज देवे होता तिकडे. त्यानं अगदी जी उंच उडी घेतली ना, त्याला माहिती आहे टीमला जर जिंकण्यासाठी उंच उडी घ्यायची आहे तर मात्र अशा पद्धतीचे कारनामे करावे लागतील. आणि पाहता पाहता काय घडलं तर 38 धावा स्कोर कार्डवरती आहेत. 38 धावा धावफलकावरती आहेत. आणि मुख्य मंचावरती रायगड प्रीमियर लीगचे अध्यक्ष, त्याच वेळेला ज्यांनी रायगडसाठी रायगड प्रीमियर लीग अशी आणली, असे सन्मान्य मंगेशजी वाकडीकर साहेब सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्यांच्या समवेत आपण जर पाहिलं तर आमदारांच्या पाठिंब्याने वाढतोय या खेळाची ही वेगळी शान युवा पिढीला मिळते. रोहा तालुका, अलिबाग, त्याच वेळेला मुरुड या प्रत्येक खेळाडूला इथे स्वप्न नवं तयार करण्याचं वेगळं उड्डाण आपण जर पाहिलं तर या दमदार साहेबांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळालंय. वीर दमदार आमदार प्रीमियर लीग भव्य दिव्य स्पर्धा आज आपल्या भेटीसाठी. दुसरी रात्र. फटका चांगल्या ऑन साईडला खेळायचा होता. अगदी मिडल ऑफ द बॅट झालं नव्हतं. मिड विकेटच्या दिशेला पुन्हा खरा फिल्डिंग पण ती फायदेशीर राहील का, कारण की तिसऱ्या पंचांकडे निर्णय गेलाय. बॉल सुटला पण मॅच सोडली तर नाहीये ना. परत कमबॅक केलं, बॉलला पकडलं, योग्य फेक केली आणि त्याच वेळेला मैदानाच्या आतमध्ये निर्णय तिसऱ्या पंचांकडे गेलाय. बॅटर पोचलाय की नाही हे सुद्धा आपल्याला पाहावं लागणार आहे. काय घडलंय, काय बिघडलंय, tenniscricket.in या वाहिनीवरती पाहूया. पण त्याआधी या स्पर्धेची चर्चा करूया. चर्चेला उधाण यावं ना, मैदानाच्या चहूबाजूला प्रेक्षकांना बसण्यासाठी स्टँड तुम्ही पाहताय. प्रत्येक आदरणीय, सन्माननीय, प्रतिष्ठित व्यक्तीचा नावाचा स्टँड आपल्याला बघायला मिळेल. आणि जागोजागी हे फ्लॅग नेत्रदीपक नयनरम्य इथे मात्र आपल्याला पाहायला मिळालंय. आणि यस पंचांचा निर्णय काय येईल, पंचांच्या निर्णयाची वाट पाहिली जाईल. आणि अखेर पंचांचा निर्णय आलाय. इट्स OUT बॅटर मैदानाच्या बाहेर. रायगड असंही नाव राहील आठवणीमध्ये, कारण की
किंबहुना रायगड नाही तर आता अखंड महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलंय. काही असे ऑल इंडिया ओपनचे खेळाडू आहेत जे आवर्जून या मॅचचा आनंद घेतात की त्यांनाही आतून इच्छा निर्माण होते की आपण विविध विभागामध्ये विविध जिल्ह्यामध्ये जाऊन मोठमोठ्या स्पर्धा खेळतो, पण दमदार आमदार प्रीमियर लीग एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये होते, आपल्याला सुद्धा तिकडे संधी निर्माण झाली पाहिजे. मागील वर्षामध्ये मला वाटतं प्रेझेंटेशन बॉक्समध्ये कृष्णा सातपुते यांनी अशा पद्धतीचा उल्लेख केला होता की शेठ आम्हालाही दमदार आमदार प्रीमियर लीग खेळण्याची संधी निर्माण झाली पाहिजे. ज्या वेळेला ती एक मॅच झाली होती इंडिया आणि त्यांच्या विपक्षामध्ये बेस्ट ऑफ रायगड हा संघ आपल्याला पाहायला मिळाला होता, पण यावर्षी अजून काहीतरी नवीन निश्चितपणे पाहायला मिळेल. कारण की दमदार आमदार लीग नावातच आहे ताकद भारी पर्व, हे तिसऱ्यामध्ये लिहिली जाते यशाची सुवर्ण कहाणी. हा पुढचा बॉल हा ट्रॅकर शरीरावरती आढळत असताना पाहायला मिळाला. नवीन बॅटर अजून एक रोह्याचा खेळाडू मैदानावरती, गोलंदाजी रोह्याचा पाहायला मिळते. एकमेकांचे कमकुवत दुवे हे दोघांनाही माहिती आहेत, पण या मैदानावरचा दर्जा, या मैदानावरती उतरत असताना जो माहोल आहे ना, तिथे खेळणं थोडं कठीण आहे. येस, मागच्या वर्षी रायगड इंडिया झाली, आता रेस्ट ऑफ इंडिया आणि रेस्ट ऑफ महाराष्ट्र. काय सामने पाहायला मिळतील. रनवे मध्ये प्रॉब्लेम. राज थांबलाय म्हणजे तो थांबेल, पुन्हा मागे येईल, नव्यानं काहीतरी घेऊन येईल या आशेनं मात्र साईराज 11 वर्सोली संघाचे सगळे समर्थक वाट पाहत आहेत. कारण की त्याला माहिती आहे एक चुकीचा निर्णय अंगलटी येऊ शकतो. थांबलो तर अजून आपण जर पाहिलं तर काहीतरी नवीन करू शकतो. पुढचा बॉल इथे जबरदस्त बॉल, तेच तर्रार चेंडू टाकण्याचा प्रयत्न, गोलंदाजाने केले कमबॅक आणि इथे निर्धाव चेंडू टाकलाय. पुढच्या वर्षी म्हणजे याच वर्षी खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये एक जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. बेस्ट ऑफ महाराष्ट्र वर्सेस रेस्ट ऑफ इंडिया. गेल्या वर्षी आपण पाहिली होती बेस्ट ऑफ रायगड विरुद्ध रेस्ट ऑफ इंडिया, आणि तो मयूर वाघमारेचा बॉल आणि करण अंबालीची विकेट अगदी स्मरणात राहील अशी ती रील आपल्याला व्हायरल पाहायला मिळाली होती. अजूनही ती रील अगदी लक्षात आहे. जाऊया मैदानात. हा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये प्रथमेश त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय. एक धाव मिळाले, धावसंख्येत एक चिबर, धावसंख्या 40 धावा, 40 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. 5 धावा, 5 विकेट्स इथे बाद होऊन परतलाय. 5 गड्यांच्या मोबदल्यात 40 धावा फलकावरती लागल्यात. शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. आज राज बघा ना थोडा आक्रमक दिसला. बॅटिंग करत असताना मागच्या मॅचमध्ये 43 धावा, 90 धावा पाठलाग करत असताना एकट्याचा खेळ, आणि आता बॉलिंगही दर्जा वाढलाय. ओहो हो हो हो, या वेळेला भन्नाट वेग, जणू काही तो मैदानाच्या आतमध्ये आगीचे गोळे टाकतोय. आणि राज जसा खेळतोय ना आज त्याच्यावरून मला थोडीशी का होईना थोडे शब्द सुचतात. जगदी लढता लढता हरलो जरी, हरण्याची मला भीती नाही, लढा माझा माझ्यासाठी, आणि आज लढाईला माझा अंत नाही, अंत नाही, अंत नाही. दमदार आमदार प्रीमियर लीग मध्ये काय त्याचा ऑलराऊंडरचा खेळ आपण पाहिलाय, दर्जेदार. ओ हो हो, यष्टांच्या मागे आतापर्यंत 2 सर्वोत्तम झेल पकडलेत. एकच खेळाडू आहे, नाव आहे स्वराज देवे. बॅटर बा धावसंख्या आपण पाहतोय. 6वा गडी मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळालाय. साहिल इथून मात्र बाद होऊन परतलाय. बघूया लास्ट बॉल या ठिकाणी शिल्लक आहे. महिलांची गर्दी सुद्धा या सामन्यासाठी पाहायला मिळते. tenniscricket.in च्या माध्यमातून या स्टँड मध्ये महिला सुद्धा बसलेल्या आहेत. त्यांचं सुद्धा या संपूर्ण स्पर्धेमध्ये स्वागत आहे. जबरदस्त मॅच पाहायला मिळते. एका बाजूला अनंत गोंधळी फाउंडेशन NSC खानाव हा संघ बॅटिंग करताना पाहायला मिळतोय, तर त्यांच्या विरोधात स्वर्गीय कुमार जयदीप शेखर बना पुरस्कृत साईराज वर्सोली हा संघ बॉलिंग करताना पाहायला मिळतोय. लास्ट डिलिव्हरी कमिंग अप, नितीन आवारी यांचा मालकीचा संघ. बघूया लास्ट बॉल. आहा, समोरच्या दिशेला खेळून काढलाय, गॅप मधून स्ट्रोक, चेंडू बघूया क्षेत्ररक्षण अडवला जातोय. एक धाव तर नक्कीच पूर्ण झाले. दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न इथे 2 पूर्ण केल्या, तिसरीला वळलेत. बघूया तिसरी धाव काढण्याच्या प्रयत्नात इथे फलंदाज बाद होणार आहे. 2 धावा मिळतील या अंतिम चेंडूवरती. लास्ट बॉल नंतर आपण पाहिलं तर 42 धावा धावफलकावरती लागल्यात. 5 षटकांच्या अखेरीस 42 धावा आपल्याला धावफलकावरती लागलेला पाहायला मिळतात आणि 43 धावांचं आव्हान असणार आहे. इनिंग ब्रेक आलेला आहे, तर आपण टॉस बॉक्स मध्ये या ठिकाणी वळणार आहोत.
43 धावांची गरज आहे. 30 चेंडू आणि 43 धावांची गरज. आता आज या वीर दमदार आमदार प्रीमियर लीग पर्व 3च्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले रायगड जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित शिक्षण विभागाचे सभापती सन्माननीय वैकुंठ शेठ पाटील या स्पर्धेच्या निमित्तानं आपलं मनोगत व्यक्त करतील. प्रचंड तुफान प्रेक्षक या ठिकाणी पाहायला मिळतात आपल्या गॅलरीज मध्ये. वीर दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी चषक आणि या चषकाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आपणा सर्वांचे लाडके नेते, या विधानसभा मतदारसंघाचं कणखर नेतृत्व दमदार आमदार महेंद्रजी दळवी साहेब, या ठिकाणी उपस्थित रायगड जिल्हा परिषदेचे विद्यमान अध्यक्ष आमचे मित्र मंगेशजी वाकडीकर, या ठिकाणी उपस्थित अलिबाग नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष प्रशांतजी नाईक, या ठिकाणी उपस्थित रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आणि आमचे मित्र आस्वादजी पाटील, या ठिकाणी उपस्थित नवनिर्वाचित सभापती चंद्रकांतजी कळंबे साहेब, या ठिकाणी उपस्थित नवनिर्वाचित सभापती मॅडम ऋषिकाताई केणी, आमच्या गटनेत्या आणि मार्गदर्शिका सन्मान्य मानसीताई दळवी, या ठिकाणी उपस्थित सर्व व्यासपीठ बंधू आणि भगिनींनो, खरं म्हटलं तर आज या ठिकाणी एखादी वन डे क्रिकेट मॅच जशी आपण मुंबईला बघतो त्या पद्धतीचं या ठिकाणी स्वरूप आलं आहे. खरं म्हटलं तर क्रिकेटला एक सुवर्णयुग महेंद्र शेठ दळवी यांच्या माध्यमातून अलिबाग तालुक्याला मिळालं आहे. आपण सगळेजण पाहतो की ISPLच्या माध्यमातून स्पर्धा भरवली जाते. सन्माननीय आशिषजी शेलार साहेब यांच्या माध्यमातून स्पर्धा भरवली जाते, टेनिस क्रिकेटची स्पर्धा, आणि त्या स्पर्धेमध्ये आपल्या भागातील आपल्या विभागातील खेळाडू आज पुढे जात आहेत. आमच्या दादर गावातील आशीर्वाद ठाकूर हा खेळाडू या स्पर्धेतून पुढे गेला आहे आणि त्याची त्या ठिकाणी निवड झाली आहे. आणि या खेळाडूंना व्यासपीठ तयार करण्यासाठी या स्पर्धांचं आयोजन केलं जातं. खऱ्या अर्थाने या खेळाडूंना ताकद द्यायची असेल, त्यांना पुढे न्यायचं असेल तर त्यांच्या पाठीमागे भरभक्कम पाठिंबा देऊन त्यांना खेळाचं व्यासपीठ निर्माण करण्याची गरज आपल्याकडे निर्माण झाली. आणि खऱ्या अर्थाने या अलिबाग तालुक्यातली ही गरज महेंद्र शेठ दळवी साहेबांनी पूर्ण केली आहे. आपलं जेवढं आभार मानावं तेवढं थोडंच आहे. खरं म्हटलं तर क्रिकेट हा आपल्या सगळ्यांचा जवळचा खेळ आहे आणि या खेळाच्या माध्यमातून सातत्याने व्यायाम तर होतोच, परंतु आपले खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर, राष्ट्रीय स्तरावर, IPLमध्ये आणि अनेक स्पर्धांमध्ये खेळत अशी इच्छा ही प्रत्येकाची आहे. आणि महेंद्र शेठ आपण आज अलिबागकरांना खऱ्या अर्थाने वन डे क्रिकेटचं वैभव प्राप्त करून दिलेत, म्हणून तुमचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. आपल्या माध्यमातून अनेक स्पर्धा भरवल्या जातात, क्रिकेटची असू द्या, बैलगाडी असू द्या. आपल्यातली खेळाडू वृत्ती सातत्याने समाजाला दाखवतात. समाजासाठी आपलं खूप आपण करत असता आपलं कर्तव्य खूप पार पडत आहे. परंतु मला आपला एक माणूस म्हणून निश्चित अभिमान आहे की आमच्या सगळ्यांसाठी आपण आदर्श आहात आणि अशा आदर्श व्यक्तिमत्वांना या ठिकाणी खरंच एक मानाचा मुद्रा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद वैकुंठदादा पाटील. तदनंतर रायगड जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित विद्यमान अध्यक्ष मंगेश वाकडीकर साहेब आपलं मनोगत व्यक्त करतील. वीर दमदार प्रीमियर लीग 2026 या स्पर्धेसाठी या अलिबाग मुरुड रोहा तालुक्याचे दमदार आमदार
महेंद्र शेठ दळवी साहेब, अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांतजी नाईक साहेब, आमचे मित्र रायगड जिल्हा परिषद उपाध्यक्ष पप्पू शेठ पाटील, आमचे भारतीय जनता पार्टीचे गटनेते व सभापती वैकुंठजी पाटील, मानसीताई दळवी, त्याच पद्धतीने आमच्या ताई रसिकाताई राजा केणी, महिला बालकल्याण, आमचे नवनियुक्त सभापती कळंबे साहेब आणि इथं उपस्थित सर्व क्रीडा रसिक. खऱ्या अर्थानं आज ह्या स्पर्धेला आल्यानंतर एक आंतरराष्ट्रीय दर्जाची स्पर्धाच वाटते. आजपर्यंत मी बऱ्याच टुर्नामेंटला जात असतो, महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा जात असतो, पण जी लाईटची व्यवस्था आहे, ज्या पद्धतीने स्टेजची व्यवस्था आहे, ज्या पद्धतीने आपण मॅन ऑफ दी सिरीजसाठी जिमी कार ठेवले, ज्या पद्धतीने आपण संघ मालकासाठी थार गाळ ठेवले, हे कुठेही पूर्ण भारत देशात नाही आहे. आणि खऱ्या अर्थानं आज सरपंच ते आमदार अशी मोठी घोडदौड आज आमदार साहेबांनी केले आणि याच्या मागे त्यांचं क्रीडाप्रेम म्हणजे बैलगाडीची शर्यत असो, बॅडमिंटनच्या स्पर्धा असो किंवा क्रिकेटच्या स्पर्धा असो, या स्पर्धेचं एक अतिशय सुंदर असं आयोजन त्यांच्या माध्यमातून दरवर्षी होत असतं. गेली सातत्यानं 3 वर्ष मी या स्पर्धेसाठी येत असतो. तुमच्यासाठी लागणारे रायगड ठाणा या दोन्ही वर्ष हे दोन्ही संघ मीच घेऊन येतो इथे. आणि खऱ्या अर्थानं रायगड आणि ठाणा आणि ह्या बाहेरचे जे संघ आहेत यांना इथे खेळण्याची अतिशय मजा येते आणि खऱ्या अर्थानं खूप चांगलं आयोजन आपण केलं आहे. अशा पद्धतीनेच मोठं मोठं आयोजन करा. येणाऱ्या काळात पुढील वाटचालीसाठी आपणास अजून शुभेच्छा देतो. आज आपण आमदार आहात, भविष्यकाळात आपण नामदार व्हावं ही सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मंगेश वाकडीकर साहेब. मित्र हो, एकदा जोरदार टाळ्या वाकडीकर साहेबांसाठी सुद्धा करा, कारण रायगड प्रीमियर लीगचं सातत्यानं आयोजन ते पनवेल विभागामध्ये करत असतात. त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या करा वाकडीकर साहेबांसाठी. आभार आहेत. सामना सुरू होण्यापूर्वी एक पारितोषिक डिक्लेअर करतोय. भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशचे भटका विमुक्त मोर्चाचे सरचिटणीस सन्माननीय राजू शेठ साळुंके, आई फाउंडेशनचे संस्थापक यांच्या माध्यमातून एक पारितोषिक आलंय. जर अनंत गोंधळी पुरस्कृत खानाव संघाने सामना जिंकला तर 10,000 रुपयाचं पारितोषिक असेल आणि जर वर्सोली संघाने 3 ओव्हरमध्ये या धावा चेस केल्या तर त्यांच्यासाठी 5,000 रुपयाचं पारितोषिक असेल. अंपायर्स नाव स्टार्ट युअर मॅच. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. चला नाणेफेकीकडे वळूया. अगदी यानंतर होणारा सामना फार महत्वाचा आहे. विनंती असेल अलिबाग पंचायती नवनिर्वाचित सभापती माननीय सौभाग्यवती भाग्यता नंदन पाटील ताईंना की कॉम्बॉक्समध्ये आम्हाला माफ करा टॉस बॉक्समध्ये आपल्याला जॉईन करायचं आहे. विनंती दोन्ही कॅप्टनला असेल. एका बाजूला संघ SP सुपर प्लेयर आंबेपूर संघ, दुसऱ्या बाजूला RB कन्स्ट्रक्शन झिराट संघ, एका बाजूला अजिंक्य वैतेची बेस्ट प्लेइंग 11, तर नाण्याच्या दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजे नागेश शीत घेऊन अगदी आपली फाळणी देखील मैदानाच्या वरती असेल. नागेश, काय म्हणशील? अगदी फार महत्वपूर्ण सामना आहे. विरुद्धामध्ये आपण पाहतोय अजिंक्य वैतेचा RB कन्स्ट्रक्शन झिराट संघ आहे. एकंदरीत काय म्हणशील सामन्याविषयी? समोर पण संघ खूप चांगला आहे आणि ही मॅच जिंकणं खूप गरजेचं आहे, तर जास्तीत जास्त मेहनत करून जिंकण्याचा प्रयत्न करू. अजिंक्य, फार महत्वपूर्ण सामना. एक सामना हरत असताना आपण पाहतोय आपण पुढला फेरीमधला दुसरा सामना खेळताय. काय म्हणशील एकंदरीत आपल्या संघाविषयी आणि कशा प्रकारे संघ आज मैदानाच्या वरती दुसऱ्या सामन्यामध्ये टॅक्टिक्स आखणार आहे मैदानाच्या वरती? प्रथमतः मी राहुल भोईर याला मी धन्यवाद बोलेन, कारण की त्यांनी मला RB कन्स्ट्रक्शनचा कॅप्टन केला. आणि संघाच्या बाबतीत बोलायचं झालं तर लास्ट मॅचला आमच्या ज्या काही चुका झाला बॉलरकडून, म्हणजे थोडा जास्त रन्स गेल्या, त्या या मॅचला आम्ही कव्हर करण्याचा प्रयत्न करू आणि म्हणजे गेम प्लॅनिंग एक वेगळी असेल ती आम्ही ऑन ग्राउंड दाखवू. धन्यवाद. चला, जास्तीचा वेळ न घेता आपण नाणेफेकीच्या कौलकडे वळूया. इथे आपण सौभाग्यवती भाग्यताताई पाटील, कॉल कोणाचा असेल? येस, नागेशचा कॉल असेल. नागेशचा कॉल, नाणेफेकीचा कौल आपण करतोय. येस, हेड इज अ कॉल अँड हेड इट इज. काय निर्णय असेल नागेश? फिल्डिंग करू. चला, न्यूज फ्रॉम सेंटर. नागेश शीद, SP सुपर प्लेयर्स आंबेपूर टीम won the toss and ball first. Thank you so much. Over to the commentary box.
लय दमदार आपला आमदार महेंद्र दलविशे. लय दमदार आपला आमदार महेंद्र दलविशे. लय दमदार आपला धन्यवाद. आमदार. आलेल्या सर्व प्रेक्षकांचं, खेळाडूंचं, मान्यवरांचं मी निशांत पाटील खानाव अलिबाग सहर्ष स्वागत करतोय आणि घेऊन चालतोय या शानदार मॅचकडे जिथे जबरदस्त फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा मोठा फटका सरळ भिरकावून दिलाय बॅकवर्ड डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं. बहारदार षटकार आहे बोले तो एकदम क्लास बोलतात सारे त्याला बॉस. बोलतात सारे त्याला बॉस. बोलतात सारे त्याला बॉस. अरे होती है एंट्री उसकी झकास पहचान नावाची आहे हो खास. थँक्यू सो मच. काय सुरुवात केलेली आहे बॅटिंग करत असताना. आतापर्यंत 5 बॉलमध्ये 14 धावेचे योगदान हे मात्र नक्कीच साईराज वर्सोली या संघाने दिलेलं आहे. आकाश गोंधीला शेवटला बॉल या ठिकाणी चांगल्या पद्धतीने हाताळावं लागेल, पण तो काय फलंदाजी झाली आहे. आहा, जबरदस्त यॉर्कर क्रिकेटमधील ब्रह्मास्त्र यूज केलं होतं आणि शेवटला बॉल का होईना परंतु या ठिकाणी डॉट आलाय. पहिल्या ओव्हरचा वाजवी खेळ जेव्हा समाप्त झाला मैदानावरती तेव्हा पहिल्या ओव्हरनंतर धावफलकावरती 14 धावा आलेल्या आहेत. इथून एक चांगली सुरुवात करावी लागेल. दोनही संघ मित्रांनो एक एक सामना जिंकून मात्र या ठिकाणी दुसऱ्या राऊंडमध्ये दाखल झालेत. परंतु या स्पर्धेमध्ये तुम्हाला तुमचं अस्तित्व टिकून ठेवायचं असेल तर इथून मात्र चांगली मेहनत करावी लागेल. या संपूर्ण दिवसामध्ये आपण पाहिलं चित्तथरारक सामने या तलवार मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाले. त्याच वेळेला सन्माननीय दमदार आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्यावरचं जे प्रेम आहे ते सगळ्या मानवांनी व्यक्त केलं. कित्येक सारी राजकीय क्षेत्रामधली ज्याने उंच भरारी घेतलेली दिग्गज मान्यवर या ठिकाणी अगदी कालपासून बहुसंख्येने येत आहेत. त्या सर्वांचा मी आभार व्यक्त करतोय. आपलं प्रेम, आपले आशीर्वाद नक्कीच या स्पर्धेला उंच भरारी देणारे आहेत. या स्पर्धेला 4 चांद लावणारे आहेत. येणाऱ्या आगामी काळामध्ये ही स्पर्धा तुम्हाला अजून एक दिमागदार या स्पर्धे पद्धतीने पाहायला मिळणार आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला. धावफलकावरती 14 धावा आलेल्या आहेत. आता येणारे आपल्याकडे 24 बॉल शिल्लक असतील आणि या 24 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 29 धावांची गरज. पहिलाच बॉल इथे बॅकफूटला जाऊन अपरकट फटका मारण्याचा प्रयत्न केला परंतु इथे एक जबरदस्त कॅच पकडलाय आणि मात्र इथे फलंदाज चांगला आत्मविश्वास आहे. आज खऱ्या अर्थानं जर आपण पाहायला गेलं तर ही मॅच देखील आपल्याला शेवटल्या क्षणापर्यंत पाहायला मिळेल आणि सगळ्या मान्यवरांना मी सांगू इच्छितो की आजचा या स्पर्धेचा दुसरा दिवस आहे परंतु अंतिम दिवसाला याच मैदानावरती तुम्हाला प्रेक्षणीय सामना पाहायला मिळेल. अर्थातच या ठिकाणी बेस्ट ऑफ महाराष्ट्र विरुद्ध रेस्ट ऑफ इंडिया म्हणजेच तुम्हाला भारतामधील विविध राज्यांमधील मग वेस्ट बेंगॉल असेल, गुजरात असेल, उडिशा असेल अशा विविध राज्यांमधून तुम्हाला खेळाडू या मैदानावरती पाहायला मिळणार आहे. एक मोठा सामना इथे पाहायला मिळेल आणि त्याच वेळेला शाहरुख खान देखील याच मैदानावरती त्याचं प्रस्थान हे शेवटल्या दिवसाला होणार आहे. त्यामुळे या मैदानावरती प्रेक्षकांची गर्दी, प्रेक्षकांचा खऱ्या अर्थानं प्रतिसाद नक्कीच या स्पर्धेला मिळणार आहे. त्यामुळे ही स्पर्धा वेगळ्या उंचीवरती नेण्याचं काम हे आपले दमदार आमदार सन्मान्य महेंद्रशेठ दळवी यांनी केलेलं आहे. आणि खऱ्या अर्थानं बघा या स्पर्धात्मक युगामध्ये जगत असताना तुम्ही राजकीय क्षेत्र घ्या, तुम्ही सामाजिक क्षेत्र घ्या, तुम्ही कलाक्रीडा क्षेत्र घ्या, प्रत्येक क्षेत्रामध्ये आता स्पर्धा वाढलेली आहे. मग या स्पर्धामध्ये आपला फॉर्म टिकून ठेवायचा असेल तर तुमचं डेडिकेशन, तुमचं समर्पण हे फार महत्त्वाचं असतं आणि तेच समर्पण, तेच डेडिकेशन दमदार आमदार महेंद्रशेठ दळवी यांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये दिलेलं आहे. म्हणूनच आज मात्र प्रत्येकाच्या ओठावरती आमदारांचं नाव मात्र या ठिकाणी आहे. धन्यवाद साहेब, तुम्ही मोठी स्पर्धा आपल्या अलिबाग तालुक्यामध्ये ठेवलीत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. संपूर्ण अलिबाग तालुका, रायगड जिल्हा, महाराष्ट्र, भारत आणि जगामध्ये या स्पर्धेची चर्चा आता व्हायला लागली आहे. तसेच मित्रांनो अजून एक या ठिकाणी अंकुश दादांनी माहिती दिलेली आहे. अर्थातच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेब यांचं देखील या ठिकाणी शेवटच्या दिवसाला आगमन होणार आहे. म्हणजेच खऱ्या अर्थानं या ठिकाणी नक्कीच एकदा टाळ्या झालंच पाहिजे मित्रांनो आमदारांसाठी ज्यांच्या माध्यमातून एवढी मोठी स्पर्धा, ज्या स्पर्धेत चर्चा सर्वत्र रंगली आहे.
चांगला बॉल आहे, तितका चांगला फटका, अगदी सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न, जस्ट स्टिअर केलं, एक धाव घेतली आहे. एका धावेच्या साह्यानं धावफलकावरती बदलाव पाहिला तर एक गडी बाद 15 अशी धावसंख्या धावफलकावरती आलेली आहे. या ठिकाणी स्वप्न फार महत्वाचे आहेत. बांधुनी स्वप्नांची शिदोरी, झालो वाऱ्यावरती स्वार, भरला आत्मविश्वास पंखी, आज करेन क्षितिज पार. हे क्षितिज पार करण्यासाठी दोनही संघ या ठिकाणी तयार झालेत. कोणता संघ जिंकणार, कोणता संघ हरणार, पण तो शेवटल्या क्षणापर्यंत झुंज देणं प्रत्येकाचं काम आहे. पुन्हा एकदा रोहन सानप, षटकातील पुढील बॉल, चांगला फटका, हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला, चेंडू अगदी वेगानं गेला, सीमारेषेच्या दिशेनं बॉडी लाईनच्या बाहेर येतोय, एक दमदार चौकार. कुणी मारतोय चौकार षटकार, कुणी पकडतोय कॅच. लोणारच्या या ग्राउंड वरती बघा रंगली मॅच. बघा, प्रत्येकाकडे लढण्याची एक जिद्द असावी लागते. लढण्याची जिद्द असेल तर मार्ग सापडतो. संकटाच्या काळात यशाचा सूर्य उगवतो. तो यशाचा सूर्य आता कोणत्या संघाच्या दिशेनं उगवणार आहे? मी हेच म्हणेन, नशिबाला दोष देण्यापेक्षा आपल्या कर्तृत्वावरती विश्वास असला पाहिजे. कारण जीवनाच्या प्रत्येक वळणावरती आपले विचार, आपले व्यवहार आणि आपली कर्मच आपल्या भाग्य लिहित असतात. चांगला बॉल आहे, टप्पा पडला, सरळ विकेट किपरच्या हातामध्ये गेला. एक जबरदस्त अशी गोलंदाजी पाहायला मिळाली. अर्थातच आत्तापर्यंत एक गडी बाद 19 अशी धावसंख्या धावफलकावरती आलेली आहे. 1.5 या चेंडूंचा खेळ मात्र मैदानावरती समाप्त झाला. तलवार हे क्रीडांगण आपण पाहतोय, जबरदस्त लेव्हलिंग, पाठा विकेट. अगदी या खेळपट्टीवरती महिनाभर जरी खेळलो तरी या खेळपट्टीला काही धम होड लागणार नाही, अशी एक तडाखेबंद आणि त्याच वेळेला एक पाठा विकेट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. अंतिम बॉल सेकंड ओव्हरमधील शेवटला बॉल, इथे फ्लिक करण्याचा प्रयत्न, 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू लॉंग स्टॉपच्या दिशे येतोय, फरार, येतो एक मनमोहक चौकार. जरा हटके 100% आयोजन अलगे. हाय जरा हटके 100% आयोजन अलग. वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. बघा, मी सातत्यानं हेच म्हणत असतो, डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी सांगितलेलं आहे, आयुष्यामध्ये तुम्हाला मोठं व्हायचं असेल, आयुष्यामध्ये तुमचं जीवन सार्थकी लावायचं असेल तर अगदी अपेक्षेच्या बाहेर तुम्ही स्वप्न पहा. या स्वप्नांचं रूपांतर तुमच्या विचारांमध्ये होतं, विचारांचं रूपांतर तुमच्या कृतीमध्ये होतं. तीच सगळी स्वप्न उराशी बाळगून आज मैदानावरती सगळे खेळाडू दाखल झालेत. मग कोणाच्या घरी महिंद्रा थार जाणार, कोणाच्या घरी मॅन ऑफ द सिरीजची 4 व्हीलर जाणार. त्याच वेळेला आपण अतिथी कक्षाच्या समोर पाहिलं तर या स्पर्धेमधील उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, त्याच वेळेला नवोदित खेळाडू यासाठी 3 बाईक मात्र ठेवलेल्या आहेत. मी खऱ्या अर्थानं सांगतोय, मी सुद्धा एक शेतकऱ्याचा मुलगा आहे. काहींचं अख्खं आयुष्य जातं तरी कधी 2 व्हीलर मात्र घेता येत नाही, कारण परिस्थिती त्यांना भाग पाडते. परंतु आज आमदार साहेबांनी या ठिकाणी नक्कीच कोणतरी स्वप्न पूर्ण करणार आहेत. तब्बल 3 खेळाडूंच्या बाईक या ठिकाणी मिळणार आहेत, 2 खेळाडूंना मात्र 4 व्हीलर सुद्धा मिळणार आहेत. चॅलेंजिंग ओव्हर, आकाश गोंधळे आता मैदानावरती आलाय. 50-50 या ओव्हरमध्ये तुम्हाला 10 धावा कंप्लीट करायच्या आहेत. जर नाही काढल्यात तर मात्र 5 धावा मायनस होतील, रोखाव्या लागतील. आकाश गोंधळेला या ठिकाणी अस्तित्वाची लढाई आहे. आपल्या संघाला चांगल्या पद्धतीने योगदान द्यायचं असेल तर इथून मात्र बेभान, बेधुंद आणि त्याच वेळेला नियंत्रित गोलंदाजी करणं हे आकाशचं काम आहे. पहिलाच बॉल, इथे अगदी हलक्याने सॉफ्टने खेळलेला बॉल, एक सिंगल धाव घेतलेली आहे. बघा, आयुष्यामध्ये संयम फार महत्त्वाचा आहे. त्या ठिकाणी आपण पाहिलं तर कोणत्याही गोष्टीमध्ये संयम असेल तर प्रत्येक गोष्टीमध्ये आपण निधड्या छातीनं मात करू शकतो. इथे चांगला बॉल होता, सन्मान केला, एक सिंगल धाव घेतली आहे आणि आतापर्यंत एक गडी बाद 23 अशी धावसंख्या धावफलकावरती आलेली आहे. 24 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. पहिलाच बॉल कंप्लीट झाला. पुन्हा एकदा आकाश गोंधळे, आहा, बॅकफुटला गेला, स्लाइस करण्याचा प्रयत्न, 1 बाउन्स चेंडू मात्र सीमारेषेच्या दिशेनं गेला, सीमारेषेच्या पार, येतोय चौकार. नियोजनाचा बादशाह ग्रेट आमदार महेंद्र दळवीशे. आमदार महेंद्र दळवीशे. आमदार महेंद्र दळवीशे. 28 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. आता 4 बॉलमध्ये इथे 5 धावा पूर्ण करायच्या आहेत. जर त्या रोखायच्या असतील तर आकाश गोंधळे आता चांगलं एफर्ट्स लावावे लागतील. सामना जिंको किंवा हरो, परंतु प्रत्येक क्षणाक्षणाला आपण चांगलं पाऊल उचलले नक्कीच फायदेशीर ठरू शकतं. तोच प्रयत्न, मोठा फटका हवेमध्ये खेळून काढलेला आहे, सरळ गेला,
सीमारेषा पार येतोय षटकार. कुणी मारतोय चौकार षटकार कुणी पकडतोय कॅच लोणारीच्या या ग्राउंड वरती बघा रंगली मॅच. थँक्यू सो मच. पहिल्याच 3 बॉलमध्ये 11 धावा काढलेल्या आहेत, म्हणजे ज्या धावा काढायच्या होत्या चांगला बॉल, तितका चांगला फटका सरळ गेला. या ठिकाणी मात्र बॅकवर्ड डिप्स गेलेला आणि इथे मात्र बॅटिंग करणारा संघ मात्र विजयी झालेला आहे. विजयी संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. तसेच या ठिकाणी NSC खानाव संघाला पुढील मॅच साठी मी देतोय हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आमदार प्रीमियर लीग अलिबाग तालुक्यामध्ये आमदार प्रीमियर लीग अलिबाग तालुक्यामध्ये आमदार प्रीमियर लीग अलिबाग तालुक्यामध्ये. थँक्यू. बघत 38 धावा झाल्या होत्या, परंतु या षटकामध्ये 10 पेक्षा जास्त धावा काढलेल्या आहेत, त्यामुळे 5 धावा बोनस स्वरूपात मिळाला आणि याच 5 बोनस धावाने मात्र इथे साईराज वर्सोली संघ विजय झालेला आहे. विजय संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. तसेच या स्पर्धेमध्ये आत्तापर्यंत NSC खानाव संघाने चांगला परफॉर्मन्स केलेला आहे. पुढील राऊंडसाठी त्यांना आपण हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊया. आपण पाहतोय सुपर 16ला चौथा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तो खऱ्या अर्थानं साईराज वर्सोली हा सुपर 16ला गेलेला आहे. त्यांना पुन्हा एकदा आपण हार्दिक हार्दिक अभिनंदन करूया. तसेच मॅन ऑफ द मॅचचा मानकरी मी विनंती करेन, ज्याने बॅटिंग करत असताना आपल्या संघासाठी एक तडाखेबंद स्ट्रोक लगावले होते आणि खऱ्या अर्थानं एक चांगलं योगदान आपल्या संघासाठी दिलं होतं, असा निखिल धारवे ठरतोय मॅन ऑफ द मॅच. साऱ्या इलाक्यात हाय चर्चेत बोले तो एकदम ग्रेट.